केईएम रुग्णालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन मराठीत मजकूर नसल्याने रुग्णालयाच्या गेटला फासलं काळत वारंवार सांगूनही दुर्लक्ष केल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे, तर मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांची माहिती। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी। केशरयुक्त चंदन गुलालाच्या रंगांची उधळण। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगपंचमी साजरी। रंगपंचमी निमित्त खंडोबाला रंगांचा अभिषेक तर नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे। धाराशिवमधील साकत प्रकल्पात सोडलेल्या पाण्याचा वाद पेटलाय। संतप्त शेतकऱ्यांनी कालव्यात उड्या घेतल्या। धरणातून सोडलेले पाणी तात्काळ थांबवण्याची मागणी। जायकवाडीच्या कालव्यातून परभणीत पाणी पोहोचणार आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेने पाण्यासाठी आंदोलन केलं होतं। जायकवाडीतून खरं तर 1100 क्युसेक्स पाणी उपलब्ध होणार आहे। नाशिकच्या तिवंदा चौकातील रहाड काही काळासाठी बंद, तर रहाडीत रंग खेळण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी। रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। भिवंडीत गौरीपाडा परिसरात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई। दिलीप जैन आणि बंटी जैन या दोन्ही भावांमध्ये जागेच्या मालकीवरून वाद निर्माण झाल्याने प्रशासनाकडून कठोर भूमिका। जळगावच्या 40 गावमध्ये अल्पवयीन बालिकेचं अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न। आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। उल्हासनगरमध्ये दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात। भरधाव वेगाने आलेली दुचाकी लोखंडी खांबला धडकली। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।